हो, वरती होता. तो גמרא לילה היא, משנה מדהים, מזכירים גבורות השמים בתחיית המתים, ושאלה בברכת השנים. म्हणजे आपण रिमाइंड करतो अ, तחיית המתींच्या बराखामध्ये आणि आपण आणि आपण मागतो आणि आपण मागतो מברך השנימच्या बराखामध्ये, तिकडे आपण पाऊस मागतो. हवदाला בכונן दात, हवदाला जी आपण मागतो ती आपण मागतो खोने नादात. खोने नादातच्या बराखामध्ये तिकडं आपण पाऊस मागायला चालू करतो. रबी अकिबा बोलतात ओमा बברכה ברכה רביעית. ברכה रवीत म्हणजे खोने नादात ची जी बराखा आहे त्याच्यामध्ये आपण मागतो בפני עצמו, म्हणजे नवीन बराखा बोलतो तिकडं आपण המבדיל בין קודש לחול, आणि त्याच्यानंतर खोने दात आपण बोलतो पाचवी बराखा मोचाई शבת दिवशी फक्त. आणि बोलतात रबी אלעזר אומר בהודעה, אומר בהודעה म्हणजे הודעה, होदीमची जी बराखा आहे तिकडं बोलतात अब्दालाची बराखा. आपण मागच्या वेळेला या गोष्टी बघितल्या होत्या, जिकडे आपण बघितला की का हा सिक्वेन्स आहे. कॅन ते फीलला आपण मस्कीर करतो कारण की तिकडं फक्त आपण रिमाइंड करतो आणि जसा नंतर पुढे जाऊन आपण मागतो. आणि हफदाराच्या बराखाबद्दल पण आपण तिकडं डिस्कशन बघितला की का तिकडं आपण मागतो की त्याला पाहिजे दात. खोने ना दात मध्ये म्हणजे जो माणूस हुशार आहे तो बरोबर मागू शकते, खोने ना तो मफदिल करू शकते बेन तमे लताओ ताओ लतमे, त्याला माहिती आहे, अक्कल आहे त्याला की तो सेपरेट करते फ्रॉम बॅड टू गुड, त्याच्यामुळे तिकडे बोलतात. हे आपण मागच्या वेळेला बघितला होता. आज आपण बघू आज आपण बघू रबी अकिबाचं मत जो इकडं आहे. बोलतात ओमगा ברכה רביעית בפני עצמה, चौथी बराखा जी आहे ती 30 होता, त्याच्यासाठी बोलायला पाहिजे हा मफदिलच्या जागेवर. बोलतात इकडे אמר רב שמן בר אבא, רब שמן בר אבा बोलतात रबी योहानन לרבי יוחנן, म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला मिखदी אנשי כנסת הגדולה תיקנו להם לישראל ברכות ותפילות קדושות והבדלות. बोलतात רב שמן רבי יוחנनला, बोलतात הרי सगळ्याच्या बराखोत ज्या आहेत एक्स्ट्रा बराखोत אפילו 18, כן, अक्कोलच्या अक्कोल सगळ्या 18 बराखोत, आणि ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते फिलोत कदुशोत, कुठं कुठं कदुशा लागते, कुठं हफदाला लागते. बोलतात तिकडं ते अंश कनेसा गदोला, म्हणजे जेव्हा अंश कनेसा गदोला जेव्हा तो ह्याचा सनेद्रिया होता त्यांनी या बराखोत लिहिल्या. तर कशाला आपल्याला इकडं मखलूक पाहिजे ही कुठं खोने नादात बोलतात. अरे अब्दाला जी आहे ती त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे कुठं लिहितात खोने नादातची बराखा. तर का का इकडे मखलूक येत आहे रबी अकिबा रबी एलाझार आणि खखामीम लोकांमध्ये का मखलूक येत आहे? हा त्यांचा प्रश्न आहे रबी योखानानला. बोलतात रबी योखानानला नेखचे नेखचे जाऊन आपण बघू एखान एखान तिकून एखान तिकून कुठं त्यांनी लिहिला की त्यांनी लिहायला पाहिजे, त्यांनी बोलायला पाहिजे सोने नदाची बरखा. मरले בתחילה קבוע בתפילה, म्हणजे पहिले जेव्हा त्यांनी बरखा लिहिली तेव्हा त्यांनी तेफिलामध्ये केली. का म्हणजे पहिले आपण अजून नाही बघितलंय, अजून आपण नाही आलोय की सेदर का तिकडे डिस्कशन आहे. रबी योखानन पहिले उत्तर देतात रब शेमेनला की का बिखलाल मखलोकेत आला की इकडं तिकडं. अरे रबी त्यांनी बघा त्यांनी डॉक्युमेंट लिहिलेलं आहे, त्याला बोलतात सिदूर. सिदूर बघा, सिदूर मध्ये काय लिहिलं आहे आणि जेव त्याच्याप्रमाणे करा, मखलोकेत कशाला पाहिजे. त्याचा उत्तर पहिले देतात. पहिले बोलतात की तिकनू तिकनू काय मागले, म्हणजे रबी योखानन बोलतात betחילה קבוע בתפילה, त्यांनी तेफिलामध्ये आम्ही मध्ये ती बराखा जी होती खोने नदाची ती ऍड केली होती. हे शिव म्हणजे जेव्हा ज्युईश लोक रिच झाले, त्यांच्याकडे पैसा आला, हो त्यांच्या वेळेला पैशामध्ये ते जास्ती याईन घेऊ शकत होते. कवुआ आला कोस, कवुआ आला कोस म्हणजे त्यांनी अफिलू लीला की कोस वरती करायची, म्हणजे त्यांनी फिक्स केली की त्यांनी
ते ग्लासवरती करायला पाहिजे. लिहितात तिकडे राशी קבוע על הכוס, אז נשטחה תקנת עזרא, וכשחזרו והיינו קבוע בתפילה, ונתחלקू האיך יאמרוה. बोलतात पहिले जेव्हा ते श्रीमंत झाले तेव्हा त्यांच्यावरती त्यांनी तकाना केला की नाही याईन वरती करायला पाहिजे मिलियोत तोफ. जसं आपण बोललो की अरे मोचाई शबातला कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती बराखा करतात. जसा आपण बोललो मागच्या वेळेला की मोचाई शबातला आपण नेशामा जी होती आपल्याला मिळाली होती या अब्दालामध्ये अब्दालामध्ये जी आपल्याला बराखा मिळाली होती ती आपल्याला ती आपल्याला जी आपल्याला बराखा मिळाली होती जी आपल्याला निशामा मिळाली होती ती आपल्याला निघून जाते. तर ती तिला पाठवायसाठी आपण तिला चांगल्या वासामध्ये पाठवतो आणि त्याच्यामुळे आपण बोरे आजचे बेसमीची बराखा करतो. आणि जसा लिहिलाय मिद्राश मध्ये की मोचाई शबातला आदम रिशोननी आगीला जन्माला दिला राफी म्हणजे दगड घासून घासून आणि त्याच्यामध्ये आग काढली त्यांनी. त्यामुळे आपण त्या गोष्टीचा आपण आस्कारा करतो जसं आपण बिरकाता लेवाना करतो, जसं आपण बिरकाता खमा करतो प्रत्येक 28 वर्षामध्ये, जसं आपण बिरकाता गामीम आणि बिरकाता केशत करतो तसं आपण आठवण करतो त्या गोष्टीला. आणि तिकडं आपण बोरे मेओरे हा एश ची बराखा करतो आणि त्यामुळे तिकडं कोसची हफदालाची बराखा तिकडे त्यांनी केली. हफदालाचा अर्थ बोरे पेरी अगेफेन आणि हफदालाची बराखा या दोन ज्या बराखा ज्या आहेत एक्स्ट्रा त्या डिरेक्टली हफदालाशी रिलेटेड नाही आहेत. याला जसं मी बोललो मिलियोतो म्हणजे तिकडं बाकीच्या बराखा ज्या आहेत सेम जागेवरती रिमाइंड करायसाठी सेम जागेवरती बोलायसाठी त्या दोन बराखा पण तिकडे त्यांनी ऍड केले. पण राशी इकडे लिहितात की पहिले त्यांनी रिपेअर केल्या, पहिले त्यांनी बराखा लिहिल्या, पहिले त्यांनी बराखा लिहिली तेफिलामध्ये आणि मग ते जेव्हा तिकडे पैसे आले तेव्हा त्यांनी कोसवरती बराखा केली अब्दालाची आणि मग नंतर ते विसरले गेले की जेव्हा ते परत गरीब झाले म्हणजे परत जेव्हा त्यांना सोडून जायला लागला देश वगैरे तेव्हा ते परत गरीब झाले तेव्हा ते विसरले कुठं करायची होती बराखा आणि तेव्हा तिकडे मखलोकेत आला. त्यामुळे मखलोकेत जो तनाई मखलोकेत आहे ते गरीब झाल्यानंतर. श्रीमंत असताना त्यांनी केला होता कव्वा ग्लास वरती दिसायला तो आपण इकडं बोलू טוב, אז इकडे लिहितात אנשי כנסת הגדולה תקנו עליהם לישראל ברכות ותפילות וקדושות והבדלות. נחזה היכן תקנו कुठं त्यांनी रिपेअर केला? אמר בתחילה קבוע בתפילה. השאירו קבוע על הכוס म्हणजे त्यांनी रिपेअर केला कोसवरती केला. हेनो म्हणजे जेव्हा परत जाऊन ते गरीब झाले खजू וקבוע בתפילה म्हणजे त्यांनी परत जाऊन ते फिलामध्ये परत त्यांनी टाकले. वहेम अमरू हा मफदिल तो इथपर्यंत हा पहिला आन्सर आहे. त्यानंतर इकडं हे मामू म्हणजे इकडं हे मामूचा अर्थ आहे की अंशे कनेसत अगदोला त्या अंशे कनेसत अगदोला आणि अजून आपल्याला कुठले तकानो सांगितले तर लिहितात इकडं हा मफदिल बतेफिला म्हणजे त्याच्यामध्ये लिहिला होता ऑलरेडी. हे मामूचा अर्थ आहे की ओद शाफल पीखेन म्हणजे जरी त्यांनी हफदालाची बराखा त्यांनी तेफिलामध्ये केली तरी पण बोलतात בתפילה והם אמרו המבדיל בתפילה צריך שיבדיל על הכוס. म्हणजे त्यांनी जरी बराखा केली जरी त्यांनी बराखा केली तरी पण त्यांनी कोसवरती पण बराखा केली पाहिजे. आणि आपण इकडे बघू आपण आपल्या आलाखामध्ये असाच रबानी सारखा आपण हे करतो खखामी सारखा आपण आलाखा बघतो आणि आपण एक अजून बघू की कुठल्या याच्यामध्ये तो आपण नंतर येऊ. पण बेंताईम इथं बोलतात हे मामू म्हणजे अफिलू त्यांनी लिहिला की तेफिलामध्ये जरी बराखा केली तरी अंचकनेस तकदोने सांगितला हा मफदिल बतेफिला चरीक यवदिल आला कोस त्यांनी परत घरी येऊन
त्यांनी परत कोसवरती पण हा मफदिलची बराखा त्यांनी बोलायला पाहिजे. बोलतात इतमागनामी म्हणजे अजून बोलतात इतमागनामी म्हणजे अबी योखानांनी रब शेमेनला अजून हालाका सांगितला. इतमागनामी अमा रबी खियाच्या नावाने बागा आवा अमा रबी योखानन म्हणजे त्यांच्या स्टुडंटची त्यांच्याच नावाचा हालाका. רבי יוחנן, אנשי כנסת הגדולה תיקנו להם לישראל ברכות ותפילות, קדושות והבדלות בתחילה, וקבוע בתפילה השאירו קבוע על הכוס. חזרו והיינו קבוע בתפילה, इकडं ही ऍडिशन आहे. बोलतात והם אמרו המבדיל בתפילה צריך שיבדיל על הכוס. כן, हा जो आलाखा आहे तो जसा सेम आणला आलाखा याच्यामध्ये म्हणजे जो पहिला आलाखा होता तोच परत आणला गेला. आणि इतमार जो आहे तो बोलायला पाहिजे की रबी योखानांनी रब शेमेनला असा आलाखा सांगितला की जो कोण अब्देला करते तो याच्यामध्ये त्यांनी कोसवरती पण अब्देला करायला पाहिजे. आणि बोलता इतमार ना आम्ही म्हणजे अजून त्यांनी सांगितलं म्हणजे बोलतात त्यांनी सांगितलं רבא ורב יוסף דאמר את הרביו המבדיל בתפילה צריך שיבדיל על הכוס. כן, המבדיל בתפילה म्हणजे जो कोण तफिलामध्ये अब्दाला करते צריך שיבדיל על הכוס, आणि कोस वरती पण करायला पाहिजे. אמר רבא, आणि रबा बोलतात הוא मोटिव नान इष्टम्यान म्हणजे एकशू. त्यांनी त्याच्यावरती डाऊट विचारला की ज्यांनी कोणी तेफिला मध्ये ज्यांनी अब्दाला केला आणि त्यांनी परत घरी येऊन तिकडं कोसवरती पण अब्दाला केला पाहिजे, म्हणजे ग्लास वरती पण त्यांनी अब्दाला करायला पाहिजे. बोलतात मोटिव नान अश्मा इतान, जे ही जी गोष्ट होती त्याच्यावरती रावाने प्रश्न विचारला त्यांनी चूक केली. ולא הזכיר גבורות השמים בתחיית המתים ושאלה בברכת השנים מגזירים אותו. म्हणजे बोलतात ज्यांनी कोणी גבורות השמים जसा बोलतात आलाखा बोलतात जसा अब्दा ज्यांनी कोणी मेशिवा रुआकच्या दिवसामध्ये नाही त्यांनी मेशिवा रुआक मध्ये त्यांनी बोलला की मेशिवा रुआक मोहिदा गेशम, आणि नाही त्यांनी बिरकात शनीम मध्ये पण त्यांनी शनीमची बराखा बोलली. त्यांनी नाही बोलला गुरुत शमी बारखेनुची बराखा नाही बोलली. बोलतात मगझिरीम होतो त्याला परत बराख करायला लावतात. बोलतात अब्दाला बेखोनेना दात एन मगझिरीम होतो, पण जर त्यांनी अब्दाला नाही बोलला खोनेना दात मध्ये एन मगझिरीम होतो त्याला परत नाही पाठवत. मिपने शेयखोल लेओमरा अला कोस, का त्याला परत नाही पाठवत, का त्याला बोलत नाही परत तू बराखा कर. बोलतात का नाही बोलत त्याला बराखा परत कर सगळ्या बराखा केन, कारण की बोलतात का, कारण की तो परत कोस वरती येऊन तो ग्लासावरती येऊन अब्दालाची बराखा करू शकते. आणि त्यामुळे जर तो विसरला मोचाय शबातला आता खोनंतानुची बराखा बोलायला लो मगझिरीम होतो, त्याला परत नाही पाठवत आपण आणि त्याला बोलतो शेयखोल लोमा आला कोस, तू परत तू कोस जाऊन बोलू शकतो. त्यामुळे त्याला बोलतात की तू बराखा कंटिन्यू कर, म्हणजे तू परत बोलू नको, तू रिपीट नको करू बराखा, याला तू कंटिन्यू कर, घरी जा आणि कोस वरती बराखा बोल. बोलतात लो तेमा मिपने शेयखोल लेओमा आला कोस एला एमा मिपने शेओमरा आला कोस. म्हणजे काय इकडे अर्थ आहे. बोलतात अरे जर तू मला असा बोललास पण आलाखामध्ये म्हणजे काय आपण बोललो, चालू करू परत आपण. त्यांनी आणला अब्दाला, बोलतात मफदिल बतेफिला खयाब ले अब्दिल अला कोस. असा आपण आलाखा शिकला रबी योखानांकडून. रबी योखानाने सांगितलं खयाब ले अब्दिल अला कोस. पण जर मी हालाखा बघितला आणि हालाखामध्ये तुम्ही मला सांगता की ज्यांनी कोणी बराखा नाही केली आता खोनंताची त्याला आपण का नाही बोलतो तू परत जाऊन बराखा कर, का, कारण की बोलतात अरे मिपने शेयखोल अब्दिल अला कोस, नकोन बोलतात तुम्ही की तुम्ही कोसवरती अब्दालाची बराखा करा, त्यामुळे तू परत अब्दाला करायची गरज नाही. बोलतात पण इकडे तर लिहिलंय खयाव लोमार आला कोस, तर मग कसं काय होते की तुम्ही त्याला परत बराखा नाही बोलत. मी परत एकदा वाचतो, इकडे लिहिलाय हा, एक मिनिट परत इकडे जाऊ, थोडासा रिपीट करू काय. इकडे लिहिला इतमाना आम्ही बोलतात इकडे राबा व राब योसेफ, राबा आणि राब योसेफ दोन अमोराईम जे होते त्यांनी सांगितला तरबायू दोघांनी सांगितला मफदिल बतेफिला
जो कोण तेफिला मधी अवदालाची बराखा बोलते चरीख शेयवदिल आल अकोस, त्यांनी कोस वरती बराखा बोलायला पाहिजे. आमार रावाने प्रश्न विचारला, मोतिफनान अश्माईतान, म्हणजे तुमच्या या गोष्टीवरती मला प्रश्न आहे. बोलतात जसा गवोत शमीम मध्ये ज्यांनी कोणी चूक केली ता वेल्लो इस्कीर गवोत शमीम betchiyat hametim, म्हणजे मखाये मेतीम त्यांनी मेशैव रुआख नाही बोलला, आणि शेला बिबरकात शनीम तो तिकडं पण त्यांनी नाही बोलला. दोन्ही जागेवर त्यांनी बारखेनू नाही बोलला, तेन तालू मता लिब्राखा नाही बोलला, आणि मोहित अगिशम दोन्हीकडे नाही त्यांनी बोलला. मग जरी होतो त्याला बोलतात तुम्ही परत बराखा करा, अख्खी टक्के आम्ही परत बोला. बोलतात पण हफदालाची तर बराखा नाही केली बेखोनेना दात एन मग जरी होतो तुम्हाला तो परत नाही पाठवत. का नाही परत पाठवत आपण? मिपनेशी अखोल आला कोस का, कारण की आपण कोस वरती तो परत बोलू शकतो. हफदालाची बराखा त्याला ऑपॉर्च्युनिटी आहे परत बोलायला. त्यामुळे बोलतात पण तुम्ही मला सांगू नका, तुम्ही असं मला सांगू नका लो तेमा, मला सांगू नका मिपनेशी अखोल आला कोस, म्हणजे तुम्ही हलाखामध्ये लिहिलाय मिपने शियखोल आला कोस, तुम्ही मला सांगू नका की कारण की तो कोस वरती बराखा करू शकते म्हणून त्यांनी अवधारा नाही करायला पाहिजे का. बोलतात की इकडे लिहिलाय खयाव. माझे खयाव त्याने बोलायलाच पाहिजे दोन्ही जागेवरती. खयाव लिहिलाय इकडे, नकोन कुठे गेला इकडे चरीख लावदी आला कोस, कंपल्शन आहे की त्यांनी कोस वरती पण त्यांनी बराखा बोलायला पाहिजे. बोलतात तसं मिपने लो तेमा मिपने शियखोल ओमरा आला कोस एला एमा, तुम्ही मला सांगायला पाहिजे एला आम्हाला पाहिजे एमा शेओमरा आला कोस. माझे एला ओमरा आला कोस इकडे लिहितात की म्हणजे जसं त्याकडे ऑप्शन आहे मध्ये त्याला दिसते ऑप्शन की ओ इकडे बोल नाही ते इकडे बोल. नकोन समजते मी काय बोलतोय? रावाचा प्रश्न क्लिअर आहे? तो इम काखा बोलतात की म्हणजे जसं दिसते मला ऑप्शन आहे इकडे, ओम इकडे बोलते ओम इकडे बोलते. राशी पण लिहितात असाच. बोलतात मिपने शेयखोल, मिपने शेयखोल बोलतात इकडे राशीचा अर्थ आहे मशमा इम इरचे שלא לחזור ולהתפלל, האם אמרה בתפילה אין צריך לאומרה על הכוס, म्हणजे जे तुम्ही मला सांगितला त्याला चरीख नाहीये. त्याला बोलायचं तर बोल, नाही बोलायचं नाही बोल. जर नाही बोललास तू इकडे तर तू तिकडे बोल त्याच्यावरती हफदाला मध्ये आणि अकोल बेसेदर. म्हणजे राशी बोलतात की तुम्ही बोलायला नाही पाहिजे चरीख. एन चरीख. इम रोचे त्याला पाहिजे तर तो बोलेल, नाही पाहिजे तर नाही बोल. मी समज त्यांनी हफदाला केला, तुम्ही त्याला खयाब नाही करू शकत की त्याने कोसवरती पण हफदाला केला पाहिजे. जसा आपण करतो जर जर आला जर आला जर आला तिशा बेआव मोचाई शबातला, नकोन आपण कोसवरती हफदाला त्याच्यावरती नाही करत, आपण कोसवरती एला आला एश वेजेव आणि हफदालाची बराखा करतो वेजेव. तुम्ही खयाब नाही करू शकत त्याला, तुम्ही त्याला बोलू शकत खयाब आहे तू करायला हफदाला, ह्याला त्याला पाहिजे तर. जसं लिहितात बोलतात שלא לחזור ולהתפלל, האם אמרה בתפילה אין צריך לאומרה על הכוס, त्याला परत जाऊन तिकडे बोलायची गरज नाही. बोलतात मिपने शोमरा आला कोस इतमार नामी, आणि बोलतात अजून पुढे जाऊन एल एमा मिपने शोमरा आला कोस इतमार नामी, अजून बोलले गेला या गोष्टीबद्दल. नामी म्हणजे अजून. अमर रबी बिन्यामीन बोलतात בר יפת, רבי בנימין בר יפת बोलतात שאל רבי יוסי את רבי יוחנन בצידן, जेव्हा ते चिदान मध्ये होते त्या जागेवरती तेव्हा रबी योसीने त्यांना प्रश्न विचारला रबी योखानन एमाई रबी शिमोन बेन याकोब, आणि बोलतात नाही दुसरे बोलले रबी शिमोन बेन याकोब होते ज्यांनी हा प्रश्न विचारला. ते मीन चूर, जेव्हा ते चूर मध्ये होते तेव्हा एत रबी योखानन, כן तिकडं चूर मध्ये तेव्हा रबी शिमोन बेन याकोबने त्यांना प्रश्न विचारला. बोलतात अन शमियात हा मवदिल बतफिला चरीख शियवदिल आला कोस. तुला आम्ही असा आलाखा ऐकला इकडे की जो कोण मवदिल बेतफिला, जो कोण तेफिलामध्ये अवदाला करते त्यांनी अवदाला करायला पाहिजे गाम आला कोस, त्यांनी कोस वरती पण आलाखा बोलायला पाहिजे. ओ लो ओ नाही बोलायला पाहिजे.
नाही बोलला तरी चालेल. जसं आपण राशी बघितला, राशी बोलतात त्याला जर त्याला बोलायचंय तर बोल, नाही बोलायचंय नको बोलू. खयाब नाहीये. मागले रबी योखानन बोलले, "צריך שיבדיל על הכוס." म्हणजे त्यांनी बोलायला पाहिजे. खयाब आहे त्याला बोलायला, צריך आहे. त्याला नीड आहे बोलायची. "והיא באי אליהו" आणि तेव्हा त्यांना प्रश्न विचारला, "המבדיל על הכוס מהו שיבדיל בתפילה?" आणि म्हणजे होता समजा ज्यांनी कोणी המבדיל על הכוס माहू शिअब्दील बतेफिला म्हणजे जो कोण ज्यांनी कोणी कोसवरती पण बराखा करायला बोलते त्यांनी पण मफदिल करायला पाहिजे तेफिलामध्ये. तेफिलामध्ये पण त्यांनी करायला पाहिजे म्हणजे त्याच्याकडे कोस आहे. हे ना मफदिल आला कोस म्हणजे त्याच्याकडे कोस आहे. त्याच्याकडे द्राक्षाचं त्याला त्याच्याकडे याईन आहे. पण त्यांनी चरीक अब्दील आला कोस म्हणजे कुठं कुठं मेन त्याचा इकार आहे. ओ तेफिला ओ कोस कुठं आहे त्याचा मेन इकार. המבדיל על הכוס, מהו שיבדיל בתפילה? म्हणजे कुठं इकार आहे? ओ कोस मध्ये או תפילה मध्ये. אמר רב נחמן בר יצחק, קל וחומר מתפילה, ומה התפילה דעיקר תקנתה היא, דאמרי מבדיל בתפילה, צריך שיבדיל על הכוס. म्हणजे रब नाखमान बर इचकाक बोलले काय प्रश्न आहे हा प्रश्न क्लिअर आहे. बोलतात की लिहिलाय मेमरोत मध्ये, जो पहिला मेमरा होता रब शेमेननी जो विचारला रबी अफवानांना, तिकडे त्यांनी ऑलरेडी सांगितलं अमफदिल बतेफिला चाईक शे अफदिल आला कोस म्हणजे त्यांनी तेफिला कोस मध्ये बराखा त्यांनी करायला पाहिजे नंतर पण अफदाला बोलल्यानंतर. बोलतात काय या प्रश्नाचा अर्थ काल खोमे बोलतात तुला तुला दिसतंय की लिहिलंय की मफदिल आला मफदिल बतेफिला चाईक शे अफदिल आला कोस म्हणजे ज्यांनी कोणी बराखा करते तो इकार तो मेन जो हफदाला आहे तो आहे तेफिला मध्ये कोणी नदात मध्ये, नाही की कोसवरती. कोस मध्ये त्यांनी नंतर ऍड केला आणि कुठून शिकतात ते नाही की येशिओ बोलतात त्यांच्या मेमरामध्ये की त्यांनी लिहिलं आहे की रबी נחמן बोलतात בר יצחק קל וחומר מתפילה ומה התפילה דעיקר תקנתה म्हणजे त्यांचा मेन जो तकाना होता तो होता तो होता तो होता तेफिलामध्ये. आमरे המבדיל בתפילה कसं काय शिकला बोलतात की आपल्याला सांगितलं गेला המבדיל בתפילה צריך שיבדיל על הכוס. המבדיל על הכוס דלאו עיקר תקנת היא म्हणजे कोसवरती जो अवदाला आहे तो मेन अवदाला नाहीये. मेन अवदाला जो आहे तो आहे तेफिलामध्ये. बराखा जी होती जी कोसवरती कपवरती ती नंतर केली गेली. आता बेंताईम तकाना जो मेन तकाना जो आहे तो आहे तेफिलामध्ये. लो कोल शेखेन बोलतात नाही तुम्ही बोलू शकत कोल शेखेन, तुम्ही नाही बोलू शकत कोल शेखेन. תנא רבי אחא, बोलतात रबी आखा अरिखा कमई दरब खनीना. स्लिखा म्हणजे रबी योखानन रबी नाखमान इकडे त्यांचं उत्तर संपवला. बोलतात इकार तकांत ही लो कोल शेखेन म्हणजे जिकडं तकाना जो होता तो तकाना होता तेफिलामध्ये आणि तेफिलाचा तकाना जो होता तो होता मेन आणि त्यानंतर तुम्ही कोसवरती करता आणि त्यामुळे कोस जो आहे तो सेकंडरी आहे. तेफिला जी आहे तो मेन. ताने रबी आखा नवीन गोष्ट आणतात. अरिखा कमई दरब खनीना. अरिखा कमई दरब खनीना म्हणजे त्यांच्या समोर ते त्यांच्या समोर त्यांनी प्रश्न विचारला त्यांनी रबी खनीनाला המבדיל בתפילה משובח יותר ממי שיבדיל על הכוס. כן, सिमिलर प्रश्न. बोलतात की जो कोण तेफिलामध्ये अवदालाची बराखा बोलते יותר משובח म्हणजे יותר त्याची जी लेवल जी आहे ती वरची लेवल आहे ओ जो कोस वरती बोलते त्याची लेवल वरची लेवल आहे. बोलतात והיא מבדיל בזו ובזו יניחו לו ברכות על ראשו. טוב, इकडे बोलतात त्यांना उत्तर दिलं रबी खनीनानी जो कोण बराखा बोलते इकडे आणि जो कोण बराखा बोलते तिकडे म्हणजे जो कोण बराखा बोलते कारण आपण आवा मी ना पकडू बराखा बोलते म्हणजे तो बराखा बोलते रबी आकिवा सारखा केन नवीन बराखा मोत्साय शबातची पाहू खत्ता हशेम अमफदिल बेन कोदेश लेखोल तो हशेमचं नाव बोलते अमफदिल आणि नंतर तो ऍड करते बराखा खोने नदात वगैरे 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 का कारण की बराखा जी आहे ती नवीन गोष्ट आहे. खोल चालू झाला तिकडे त्यांनी नवीन बराखा त्यांनी ऍड केली त्यामुळे इकडे लिहिला आहे
म्हणजे असा हवा मीना येते खेन बोलतात बोलतात इकडे इम यवदिल बेझू उ बेझू म्हणजे त्यांनी इकडे अब्दाला केला आणि तिकडे पण अब्दाला केला यनुखु लो बेराखोत अल रोशो. का मी असं बोलते, का मी बोलत नाही जसं आपण करतो तसा? तुम्हाला पुढे विचारल, तुम्हाला पुढे विचारल की त्यामुळे नाहीतर जर सिंपल जर बोलायचं झाला तर आपल्यासारखा आपण करतो अब्दाला खोने नदाच्या मध्ये. आता खोनन तानू आपण वाचतो मोठ्या हिशोबातला आणि घरी येऊन आपण अब्दाला करतो. तर बोलतात इफ्दिल बेझू बेझू यनिखू लो बेराखोत आला रोशो. त्याच्या डोक्यावरती बराखोत येतील, त्याला खूप सारे बराखोत मिळतील. बोलतात नेमेत, बोलतात हा गुफा काशिया. जे इकडं त्यांना प्रश्न आला की का असं बोलले गेला, अरे इकडे डिफिकल्ट आहे. המבדיל בתפילה משובח יותר ממי שיבדיל על הכוס, אלא מה תפילה לחודה סגי, והדר תני אם יבדיל בזו ובזו יניחו לו ברכות על ראשו. म्हणजे बोलतात 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 इकडं डिफिकल्टी आहे आम्हाला समजायला. का बोलतात मफदिल बतेफिला, जो कोणी तेफिला केली ती वरच्या लेवलची आहे, त्याच्यामध्ये जास्ती वरची लेवल आहे अब्दाला करायची. योतेर नेहमी अब्दिल आला कोस जेव्हा इथपर्यंत बेसेद बोलते इल मल्ले म्हणजे ज्यांनी कोणी तेफिला मध्ये हफदाला केला ले खुदा म्हणजे त्यांनी एकट्या त्या त्या गोष्टीमध्ये त्यांनी अब्दाला केला, त्यांनी बरखा बोली आणि त्यांनी तो सेपरेट केला. सागी म्हणजे मस्पीक आहे तिकडे केल्यावरती. हदार तानी नंतर येऊन बोलते, नंतर येऊन त्याने वाचला אם יבדיל בזו ובזו יניחו לו ברכות על ראשו, וכיוון דנפיק לבחדה ואיפתו והווה ברכה שאינה צריכה. काय बोलते इकडे गमारा प्रश्न मी आपल्या शब्दामध्ये सांगतो. गमारा विचारते इकडे प्रश्न. गमारा बोलते त्यांनी प्रश्न विचारला, प्रश्नामध्ये विचारला कुठली जास्ती लेवलवरची मोठी आहे, ओ तेफिला ओ अब्दाला कोसवर. बोलले रबी खनीना जो कोण दोन्ही मध्ये करल तो त्या यनिखू बराखोत आरोश, त्याच्या डोक्यावरती खूप सारे बराखोत देते. बोलतात इकडे प्रश्न आहे डिफिकल्ट. अरे जर मला माहिती आहे की हफदाला मध्ये तेफिला मध्ये ज्यांनी कोणी हफदाला बोलला तो जास्ती वरच्या लेवलची आहे. बोलतात तो इकडे पण बोलते आणि तिकडे पण बोलते. इकडे प्रॉब्लेम आहे. का? कारण की ऑलरेडी जेव्हा त्यांनी हफदाला बोलला तेफिला मध्ये त्याचा जो खियूब होता हफदालाचा, हफदाला करायचा, त्यांना पतूर झाला तो 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 काय बोलतात पतू म्हणजे तो झाला एक्झेम्प्ट, तो झाला एक्झेम्प्ट अब्दाला करण्यापासून. आणि तो परत येऊन अजून बराखा बोलते हम अब्दिल बिन कोदेश लिखोत माझे यनुखू बराखोत आला रोश यनुखू आवेरोत आला रोश. बोलते बराखा शेनो चरिखा, बराखा शेना चरिखा. शुल्खान अरुख आणि रामबामच्या मताप्रमाणे जो कोण बराखा बोलते जी गरज नाहीये तो आहेच 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 ते जाऊ त्या ड्युरेशन मध्ये. कशा येणार चरिखा ती तुला गरज नाही, तू एका सीटिंग मध्ये बसून 3-4 गोष्टींवरती सेम 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 गोष्टींवरती आहेच 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 करतो. बरा कशा येण्याचा देखा अकॉर्डिंग टू रामबाम आणि अकॉर्डिंग टू शुल्खान अरुख इसूर मी तोरा मधनं हा इसूर आहे. इसूर जो आहे तोरा मधनं इसूर आहे. जसं काय देवाचं त्यांनी नाव घेतला गरज नसताना आणि त्याच्यामध्ये त्याला प्रॉब्लेम आहे. बोलतात बराखशा येणार चरिखा, अरे ऑलरेडी त्याने अब्दाला केला, कसं काय तू मला बोलतोस की बराखशा येणार चरिखा. ואמר רב, आणि רב बोलतात इत्मा ואיתמה ריש लकीश आणि ריश लकीश बोलतात, जे होते बाप प्लुगाता आणि तलमीद रबी योखानांचे. बोलतात ואמרי לרבי יוחנן וריש לקיש דאמרי תרוויו, दोघं जण बोलले כל המברך ברכה שאינה צריכה עובר משום לא תעשה לא תישא. म्हणजे बोलतात तिकडे पण हा बराखा जो आहे ती आहे बराखा इसूर जो आहे तो इसूर मिना तोरा अल तिसा शेम लेशाव. हशेमचं नाव तुम्हाला उगाच घ्यायला अलाउड नाहीये. आणि तुम्ही जसं काय बराखा केली जी आहे ना चरिखा, दोघं जण बोले गाम अबी योखानान आणि गाम रीश लकीश, दोघांनी बोला ही जी बराखा आहे ती एना चरिखा. आणि जो कोण एना चरिखा, जो कोण बराखा बोलते जी नाही गरज आहे तो होते अवेरा शेलो तिसा, म्हणजे त्याला अलाउड नाही आहे हशेमचं नाव घ्यायला. आणि त्यांनी हशेमचं नाव घेतलं उगाच इन वेन. बोलतात तिकडे त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बोलतात यांनी खूप बराखोत आला होश, यांनी खूप आवेरोत आला होश बोलायला
כן, אז बोलतात עובר משום לא תישא, אלא המה, बोलतात इकडे बोलायला पाहिजे आखी, אם הבדיל בזו ולא הבדיל बजू, म्हणजे जो रबी खनीनाने गोष्ट सांगितली की जो कोण इकडे पण बराखा बोलला तिकडे पण बराखा बोलला यांनी खूप बराखा आला रोष, बोलतात तसं नाही बोलायला पाहिजे. तुम्ही बोलायला पाहिजे आखी, तुम्ही असं बोलायला पाहिजे इम इफ्दिल बजू, म्हणजे त्यांनी इकडं बराखा केली ते फिलामध्ये वेलो इफ्दिल बजू, आणि नंतर त्यांनी बराखा नाही केली कोसवरती यनी खुलो बराखोत अल रोशो, त्याच्यात तेव्हा त्याला बराखा मिळतील. एकीकडे करते दुसरीकडे नाही करते. बा मीने राफ खिजा, आपल्याला आज थोडा लवकर संपायला लागणार आहे, मला त्या पोराच्या शाळेमध्ये जायचंय. आपण ही सुग्याकडे बघू आणि आपण थांबू. इकडे प्रश्न विचारतात बा मीने राफ खिजा प्रश्न विचारतात मी राफ शशात כן, बोलतात मिराफ शशातकडे प्रश्न ता बजू उ बजू, त्यांनी इकडं पण चूक केली आणि तिकडं पण चूक केली. काय त्याचा अर्थ? इकडं पण त्यांनी चूक केली आणि तिकडं पण चूक केली. राशी इकडे लिहितात मा उ अमार ता बेजू खोजर ला रोश म्हणजे तो परत जाते रोजला. मी प्रश्न एक्सप्लेन करतो इकडे काय बोलतात, की राशीच्या याच्यामध्ये क्लिअर नाही. राशी बोलतात तेफिला वेलकोस, म्हणजे त्यांनी कुठं बराखा, त्यांनी अमिदामध्ये पण त्यांनी बराखा नाही बोलली, आणि त्यांनी हफदाला करायच्या पहिले त्यांनी काय खाल्ला फक्त शुल्खान आरुख मधनं पाणी प्यायला त्याला अलाउड आहे. हफदालाच्या पहिले खायला नाही अलाउड आहे, पण सोद मधनं कबालामधनं त्याला पाणी प्यायला पण अलाउड नाहीये अफदालाच्या पहिले. त्यामुळे त्यांनी पहिले अफदाला करायला पाहिजे आणि मग नंतर तो पाणी पिते खाते वगैरे तिकडे शुल्खान आरुख मध्ये अलाव करतात त्याला पाणी प्यायला, जर त्याला गरज आहे तर फक्त पाणी, नाही चहा नाही कॉफी नाही काय ना काय. आहे ना. आज बोलतात बा महिने म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला राबच्याकडे आणि बोलतात ता बेजू दोन्हीकडे त्यांनी चूक केली. त्यांनी खाल्ला याच्या पहिले आणि त्यांनी अफदालामध्ये पण त्यांनी खोनेना दात मी पण त्यांनी बराखा नाही बोलली. बोलतात खोजेरला घोष, तो म्हणजे अमिदा पण करते परत आणि तो खोनेना दात बोलेल आणि नंतर येऊन तो बराखा करल कोसवरती. त्या पॉइंट पर्यंत इथपर्यंत. मागले रवीना बोलतात ले गावा हिलखता माई, बोलतो हलाखा काय. इकडे खूप सारे मला तुम्ही ओपिनियन सांगितले, वाव मला डोका असं येवायला लागले. हलाखा माई बोलतात ते हलाखा काय आहे. मागले की किदुश, म्हणजे अफदालाची बराखा जी आहे ती किदुश सारखी आहे. मा किदुश अफालगाव ते कदेश बेचेलुता, जसा आपण जेव्हा किदुश ह्याच्यामध्ये येतो शब्दाच्या अरबीत मध्ये आपण तिकडे बोलतो आता किदाशता, נכון? आता किदाशता बोलतात आणि घरी येऊन आपण परत बराखा करतो मेकदेश हा शब्दात. बोलतात की किदुश सारखी हलाखा आहे. मा किदुश अफल गाव दे मेकदेश बेचेलुता, म्हणजे तो येते आणि त्याच्या अमिदामध्ये तो बोलते अफदालाची बराखा, सॉरी किदुशची बराखा मेकदेश आकासा, आणि तो नंतर घरी येऊन परत कोसवरती पण तो बराखा करते. तसाच अफदाला मध्ये पण सेम बराखा आहे. बोलतात नामी अफालगाव दे मफदिल बेचेलोता मफदिल आकासा, आणि जसं आपण करतो की आपण सोनेना दात मध्ये नाही एक्स्ट्रा बराखा बोलतो, आपण तिकडे अफदाला करतो आणि घरी येऊन परत आपण कोसवरती बराखा करतो. तसा आलाखा आहे की आपण तिकडं सेलोतामध्ये म्हणजे ते फिलामध्ये पण आणि कोसवरती पण आपण दोन्ही जागेवरती अफदालाची बराखा करतो, जसं आपण किदुशची बराखा केली तसंच. विसैदा आज कानितपर्यंत आपण थांबू या वेळेला. पुढच्या वेळेला आपण इकडनं कंटिन्यू करू. इकडे राशी आहे, राशी बोलतात हा मफदिल बतेफिला चरिक शियफदिल अल अकोस ओ लो. हलाखामध्ये काय आहे? खूप सारे शितोत बघितल्या. हलाखा काय एंडला मला तुम्ही हलाखा सांगा. खूप सांगितलं रबी योखाना राफशा कुठं काय हलाखा रबी खनीना. तर हलाखा असा आहे किदुश सारखा. किदुसला काय करतोस तेफिलामध्ये आणि कोसवरती, अफदाला पण तेफिलामध्ये आणि कोसवरती. सैदा प्रश्न कुठल्या शीतावरती? अभी एकच प्रश्न आहे.
כן. खबातचा जे हे आहे पुस्तक आहे כן. त्याच्यामध्ये जेव्हा हमीदामध्ये हम अब्दुल बिन हम म्हणजे अमितामध्ये शब्दात सोडण्याचा जे पोर्शन आहे ते मिस झाला तर ते लोक ते तिथं एक एक्स्ट्रा पोर्शन ऍड करतात कुठं शोम्या तेफिलाच्या नंतर कोसच्या आधी हा म्हणजे बेमे म्हणजे हफ्तेलाच्या आधी ते एक पोर्शन ऍड करतात तुम्ही तिथं विसरला तर तुम्ही हे हे वाचू शकता हे वाचा नंतर नंतर पुढं म्हणजे हफ्त्याला करा ओके तर ते जे आहे ते इथं नाही लिहिलं आहे करेक्ट म्हणजे נכון ह्याच्यामध्ये हलाक נכון נכון कारण की त्याच्याकडे आपण हलाक बराचसा मला बघायला लागेल काय त्यांनी लिहितं कारण की ऑब्व्हियसली मला खबातचे मिनागिम नाही माहिती आणि आपण आपले जे आलाख होते त्याप्रमाणे आपण राहायला ठेवायला पाहिजे पण तुम्ही सांगतो तुम्ही जर मला पाठवू शकला तुम्ही बघतो काय आहे काय त्यांनी लिहिलंय मे बी त्याच्यामध्ये लॉजिक असेल पण नाही गरज आहे ते बोलायची कारण की ऑलरेडी आपल्याला सांगितलं जो इकडे बराखा बोलते तो तिकडं बराखा बोलते त्याच्यानं पतूर होते फक्त त्यांनी काउंट करायला पाहिजे की जर तो विसरला जर तो विसरला बराखामध्ये बोलायला आता खोनंतानू तर कुठला पण मेलाखा करायच्या पहिले त्यांनी बोलायला पाहिजे हम अब्दुल बिन कोदेश लेखोल लेखोल जसं बायका बोलतात घरी तसं त्यांनी बोलायला पाहिजे मग तो म्हणजे समजा तो काय उचलते अब्दालासाठी काय हादस कलेक्ट करते वगैरे तर त्याला अलाउड आहे तो तसं काही त्यांनी अब्दाला न करताना त्यांनी मेला खोद केल्यासारखं होते त्यांनी तिकडे काळजी घेतली पाहिजे तुमच्याकडे असं तुम्ही आणि पाठवा मला ग्रुपवरती बघू काय लिहितात मला नाही माहिती त्यांचे मिनागिम काय आहेत ओके पण काय मे बी मी लिहितो काहीतरी असेल नाही माहिती आपल्याला ओके पण आणि एक दुसरा गरज माझा नाहीये काय आला आला का एन चोवेख ओके आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जेव्हा आपण अमिदामध्ये हफ्दालाचा पोर्शन वाचतो म्हणजे काय अमिदामध्ये काय त्याच्यानंतर काही मेलाखा करायचा असला तर ते हम्म, बेसिकली मेलाखा म्हणजे बेसिकली वर जायचं आहे लिफ्ट मध्ये जायचं आहे तर काय त्याच्यामध्ये हम अब्दुल बिन कोदेश लेखोल बोलायची गरज आहे का नाही मोस्टली तर नाही पण विचारतो तुम्हाला परत नाही म्हणजे बिकॉज हे दोन दोन वेगळे वेगळे लिहिलं आहे म्हणजे काय असं एक एक ठिकाणी लिहिलं आहे की इथं पण केल्यावर शब्दात सुटतात आणि तिथं पण कोस केल्यावर म्हणजे किदूष केल्यावर पण शब्दात सुटते पण दोघे करायला पाहिजे पण दोघेचे मधी काय आपण जातात आणि बेसिकली कधी कधी मटली लिफ्ट देतात घेतली मटली काय घेऊन मटली देतात मटली घेऊन घरी घेऊन जातो म्हणजे काय ते हे जे आहे हे पण बेसिकली शब्दाच्या दिवशी कॅरी करायला अलाउड नाही तर नाही म्हणजे शब्दात तिथं सुटला करेक्ट आणि इथं आपण जे करतो ते सेकंड पार्ट आहे पण ते बेसिकली शब्दात तिथं हवदाला म्हणजे जेव्हा अमिता झाला शेमोने काय इस्राच्या नंतर ते लगेच सुटला शब्दात काय ओके त्याला अलाउड थँक्यू आहे व्हेरी काय मच तो रवी तिकडे तो जसं काय बोलला हा ममती बिन कोदेश बघ काय तिकडे तो खोने नदात मध्ये त्याने अब्दाला केलं थँक्यू रवी तर बेसात तो आपण भेटू उद्या रात्री ओके יישר כוח, חזק וברוך. הגמרות שלכם אצלי, אם אתם יכולים לקפוץ מתישהו, היום לא, אבל אולי ביום שישי משהו, אז אפשר. טוב, חזק וברוך. תודה.